हॅलो काय तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा नवीन ब्लॉग सोबत. तर आम्ही आलात, तुम्ही पण या. आम्ही आलात दर्शनासाठी नाशिकला आणि आता चालू आहे आवराआवरी. पुढे हे घालणं. मी कसं दिसतोय सांगा, रेडी झाले. एक जण गेलाय ते आंघोळीला झालाय आणि सगळा टाइमपास झालाय, ते फक्त मदत आंघोळ करायला का त्याच्यामुळे झालाय. काय काय केलं सांगितलं तुम्ही टाइमपास? काय सांगा मित्रांनो, आवरणाच झालं. कस तरी मारून आवरायला पाठवलं तर पाणी जाईना म्हणायले. काय सांगू, आणि अजून बी आंघोळीला गेला का ह्याच्यामुळे इतका टाइमपास झाला. बस राडा तर बघा काय पसारा केलाय. इकडं पाणी सांडलंय अजून. आम्ही कालच निघाला होता संध्याकाळी, आज सकाळी इथं आलात नाशिकमध्ये. आता जायचं दर्शनासाठी देवाला. तर ब्लॉग किट नका करू एंड पर्यंत नक्की बघा. चलो, आमचा तिसरा पार्टनर काय जे उशीर झालाय फक्त आणि फक्त ह्याच्यामुळे झालं. फक्त आणि फक्त आणली नाही, लक्षात नाही माझ्या. मी लोकांची आणली ना, मला माहिती होतं ना. वॉशरूम झालं ना, मी हापशे ए यार बर ठीक आहे, आवडत चला. अरे मोकार आहे माझ्या. मग तू का आवश्यक केला, टाइमपास का केला? टाकतो तुला बी नाही मला बी नाही. ए नका कोण टाकतो हे टाकतो, फोटो ना टाकू मग काय आपल्याला. नका घाल घाल आवर राह लवकर, त्यामुळे उशीर झालाय. घाल रे घाल. हे घाल परसात घाल, नाही, आता नाही. परसात फड आर चटे दिसायला तिथं अडकले. चला काय नाही भावांना, फक्त आम्ही अंडरवेल वगैरे तिथं अडकवलेत. एवढा काही विषय नाही हसण्यासारखा. आंघोळ केली म्हणले कुठं तरी नियोजन लावत काय. आमच्या सगळ्यांचं आवरलंय आणि आम्ही चालला दादा दर्शनाला निघाला. बघा कोण कसं दिसतंय सांगा. इकडं इकडे सगळी इकडे चला ना रे. अरे कोण ते पाकिटामध्ये ठेवू का, करावं देतो ते बेसिक. निघालेले आता. हे बघा ब्लॉगर कसं चाललंय. ग्राउंड फ्लोअर टाईट कपडे घातले म्हणजे आपलं परसात. क्वालिटीचा विषय आहे ना मग. फक्त आपल्याला फक्त गॉगलची कमी, बाकी काही नाही. हे बघा पार्सल आलंय. त्याला म्हणलं होतं आंघोळ कर. आंघोळ केली काय आंघोळ केली? चड्ड्या दाखवल्यात नाही वाळू घातलेल्या. चड्डे दाखवून काय फायदा, असं दाखवावं लागतं. इथं एवढा गर्दा दिसायला बघा. आणि इथं फुल वगैरे घेऊत आपण. गाडी ते परीच्या दुकानावर बाळाची किती वेळ लागेल दर्शनासाठी? 10 मिनिटं. 10 मिनिटात दर्शन होणार. पवनच्या ओळखीची होती कोणीतरी, ते बोललाय त्याच्यामुळं खूप लवकर दर्शन होणार आहे आमचं. ए लवकर होणार. मी घेतलं नाही ते पाहुण्या 100 रुपयाला. काय नाही, आपल्याच आहे सगळं. असं कसं मी ठीक आहे. बिना पास झालं. 600 रुपये वाचले ना. पासचं काढायचं म्हणलं असं तर एकाला 200 रुपये लागतात. आपल्या पुजारीला बोलला त्याच्यामुळं पास वगैरे काही काढलं नाही, लगेच त्याला सोडला. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर भावांनो, आपण आलात बाहेर. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आपलं. लय भारी झालं दर्शन, गडबड नाही, काही नाही, काही नाही. तर आपण आता इथून जाणार आहोत. आपण श्री स्वामी समर्थ गुरुपीठ इथं जवळ आहे थोडंसं, आपण तिकडं पण जाऊन येऊ. इथे थोडे फोटो वगैरे काढू आपण आणि नंतर जाऊ. मला माहिती का आमचे टूर मॅनेजर कोण आहेत माहिती का? कोण आहेत? अरे जोडून पुन्हा मोठं करायचं.
टूर मॅनेजर आम्हाला नेणार आहेत. तर डायरेक्ट सांगायचं नाही कुठं नेणार आहे, कारण सांगितलं एकीकडे आणि चाललं ते एकीकडे. तर तुम्ही आम्हाला वसकीता ना, सांगायचं नाही. हे भोरं बघ कसं बघायले. आम्ही चाललात आता तिकडं वर. अरे पाहुण्या वर जायचंय का नाही? इकडं बोल जरा. का हो नेटच गेले. ए वर जायची इच्छा आहे का? हा वर म्हणजे तिकडं वरी ब्रह्मगिरी पर्वत. हा नाही, फक्त एक 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 वडापाव चालले ना आणि ताणीत नेले फक्त, बस बाकी आहे. यायचं नसेल तर काय प्रॉब्लेम नाही दादा. अरे पवनच जाणार नाही, मला यायचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे. हेच जाणार नाही. ए पाहुणे ह्याला लय जाऊ वाटत असलं तर ह्याला जाऊ दे. हो डॉगेश भाई, डागेश भाई जिथे तिथे डॉगेश भाई आपली आहेतच. काय तर काहीतरी दाखवते. ते सांग ना त्याला. 2 कुठे असं वरून पाणी येतं. कसं दिसतंय बघा, एक नंबर. दिसत नाही, तिकडे पलीकडे गेल्यावर दिसत तुला दाखवतो मी. इकडे जायचं आता आपल्या वरती. चल किती वाजलेत पाहुणे? घडीच बघ बघ. 2 वाजले. आता बघू आपण वापस कधी येतो. या ठिकाणी मस्तपैकी आम्ही प्रवास करून, म्हणजे या ठिकाणी मस्तपैकी आम्ही दर्शन वगैरे केलं, जेवण वगैरे केलं आणि आता निघालात कुठेतरी दुसरीकडे बाहेर फिरायला. तर नाशिकमध्ये आपण त्र्यंबकेश्वर दर्शन वगैरे, देवाचं दर्शन वगैरे घेतलं, गजानन महाराजांचं इथे दर्शन घेतलं आणि आम्ही जाणार आहे तिकडं फिरायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटू परत एकदा नवीन ब्लॉग सोबत. तुला काय बोलायचं? धन्यवाद. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.